वंतारा सीईओंची नांदणी मठाधिपतींसोबत बैठक पार पडली। मठाधिपती बैठकीतनं तडकाफडकी बाहेर देखील निघाल्याचं पाहायला मिळालं। माध्यमांशी बोलायला सुद्धा मठाधिपतींनी नकार दिला। बैठकीतनं तडकाफडकी बाहेर पडल्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। नांदणी मठाच्या हत्तीणीला परत आणण्याची मागणी सातत्यानं केली जाते। इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणारं जी आपल्याला हत्ती इथं पाहिजे आहे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची पूर्तताही करतो। त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे, परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही। सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्तींची आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काही आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल। सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा अॅफिडेव्हिट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।